कोट्यवधी लोक तू ही हे आशिकी या गाण्यावर फिदा झाले होते आणि आजही हे गाणं लाखो लोकांच्या प्लेलिस्ट मध्ये धडधडते. आणि ज्या मुलीने अगदी फक्त 7व्या वर्षापासून 3800 मुलांचे जीव वाचवले, तिच्या या महान कामात खांद्याला खांद्या लावून उभं राहिलेला हा भाऊ, तोच माणूस आज भारतीय स्टार क्रिकेटर स्मृती मानधनासोबत लग्नाच्या चर्चेत आहे. पण हा पलाश आणि पलक मुचाल आहे तरी कोण? हे दोघं नेमकं करतात तरी काय? चला जाणून घेऊया या दोघा बहीण भावाबाबत. पण त्याआधी स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पलाश मुचाल हा बॉलिवूड मधला तरुण, धडाडीचा, प्रयोगशील आणि आश्वासक असा संगीतकार. मछाल कुटुंबात संगीताला जितकं महत्व अन्न वस्त्र निवाऱ्याला असतं ना, तितकंच महत्व संगीताला आहे. त्यामुळं लहानपणापासूनच त्याच्या रक्तात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे रुजलेलं आहे. बॉलिवूडमध्ये पलाशने एंट्री केली जिसके यान या चित्रपटातून, आणि याच चित्रपटातील तू ही हे आशिकीने त्याचं नाव हे घराघरात पोहोचवलं. त्याचं पुढचं सुपरहिट गाणं ठरलं भूतनाथ रिटर्न्स मधील पार्टी तो बनती है. आणि अमित सहानी की लिस्ट मधील संगीत हा त्याच्या प्रयोगशीलतेचा एक आणखी ठसा ठरला. पण केवळ पलाशच नाही, घरातील आणखी एक तारा म्हणजे पलक मुछाल. लोकप्रिय पार्श्वगायिका, पण ओळख फक्त तिथपर्यंत मर्यादित नाही. वयाच्या 7व्या वर्षापासून पलकने लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी एक निधी उभारायला सुरुवात केली. आजपर्यंत 3800 पेक्षा जास्त मुलांचे जीव हे तिने वाचवले. ही कामगिरी गिनीज बुक आणि लिम्का बुक मध्ये नोंदही झाली. आणि पलकच्या या सेवाभावी मिशन मध्ये पलाश हा कायम तिच्या सोबतच आहे. 2024 मध्ये पलाशने संगीतापुरतं स्वतःला न थांबवता दिग्दर्शनात पाऊल टाकलं. आणि त्याचा चित्रपट रिमेंबर काम चालू है हा थेट कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला गेला. आज पलाश हा सोशल मीडियावर जबरदस्त लोकप्रिय आहे, ट्रेंडिंग मध्ये आहे. त्याची नॉन फिल्मी गाणी, लाईव्ह कंपोजिंग सेशन्स आणि त्याची खास मेलोडी, त्यामुळे त्याचा फॅन बेस हा दिवसेंदिवस वाढतोय. आणि आता पलाश पुन्हा एकदा चर्चेत आलाय. भारतीय महिला क्रिकेटर संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनासोबतच्या नात्यांमुळे. या दोघांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली होती. पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे समारंभ पुढे ढकलला गेला. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चांना उधाण येऊ लागलं. ही स्टोरी होती पलाश आणि पलक मुछाळची. अशा अनेक अनोळखी स्टोरी बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.